भारताच्या डिजिटल इतिहासात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नाही, तर ते जनआंदोलनाचे एक नवे केंद्र बनले आहे. याचे सर्वात मोठे ताजे उदाहरण म्हणजे झुरळ जनता पार्टी म्हणजे CJP. पहिल्या नजरेत हे नाव उपहासात्मक वाटत असेल तरी त्यामागे देशातील सुरक्षित बेरोजगार तरुणांचा तीव्र संताप आणि एक मोठी राजकीय चळवळ दडलेली आहे. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात ट्रुथेक्स न्यूज. 16 मे 2026 रोजी सुरू झालेल्या डिजिटल चळवळीने अवघ्या काही दिवसात देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर खळबळ उडवून दिली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चळवळीची पार्श्वभूमी, त्यामागची ठिणगी आणि या संपूर्ण प्रकरणाचे सखोल विश्लेषण पाहणार आहोत. या डिजिटल आंदोलनाची ठिणगी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पडली. एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक तोंडी निरीक्षण नोंदवले होते. त्यांनी म्हटले होते की काही बेरोजगार तरुण हे व्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी सोशल मीडिया आणि विविध चळवळींचा आधार घेऊन झुरळाप्रमाणे आणि समाजातील परजीवाप्रमाणे वागतात. जरी सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्ट केलं की त्यांची टिप्पणी विशेषतः बनावट पदव्या वापरून व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना उद्देशून होती, तरी या व्यक्तीचे तीव्र पडसाद उमटले. या शब्दाप्रमाणे देशभरातील बेरोजगार आणि जेन झेड नेटिझन्समध्ये प्रचंड संताप आणि निराशेची भावना पसरली. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर बोस्टन युनिव्हर्सिटीचे पदवीधर आणि डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजी अभिजित दिपके यांनी या अपमानाचे रूपांतर एका मोठ्या डिजिटल चळवळीत केले. त्यांनी झुरळ हा शब्द नकारात्मकतेने न घेता तोच आधार बनवून झुरळ जनता पार्टी CJP या ऑनलाईन व्यासपीठाची स्थापना केली. राजकीय व्यवस्थेची खिल्ली उडवणे तसेच बेरोजगारी, पेपरफुटी आणि महागाईमुळे निर्माण झालेल्या तरुणांच्या असंतोषाला एक संघटित मार्ग दाखवणे हा प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. या उपहासात्मक पक्षाने आपल्या सदस्यत्वासाठी अत्यंत वेगळे निकष ठेवले आहेत. पक्षाच्या दाव्यानुसार हा पक्ष धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाहीवादी आणि आळशाह्याचं सदस्य होण्यासाठी व्यक्ती बेरोजगार, सतत ऑनलाईन असणारी आणि व्यावसायिकपणे संताप व्यक्त करण्याची क्षमता असणारी असावी असे उपरोधाने म्हटले गेले आहे. मात्र या विडंबनामागे त्यांनी मांडलेली 5 कलमी जाहीरनामा अत्यंत गंभीर राजकीय मुद्द्यावर भाष्य करतो. यामध्ये पक्षांतर करणाऱ्या नेत्यावर 20 वर्षाची निवडणूक बंदी घालणे, संसदेत महिलांसाठी 50% आरक्षण देणे, माध्यमांचे स्वातंत्र्य टिकवणे आणि न्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे सरकारी पुरस्कार किंवा पदे रद्द करणे अशा मागण्यांचा समावेश आहे. या चळवळीची पोहोच किती अफाट आहे हे तिच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.